नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आत्ता एक मोठी बातमी आलेली आहे समोर लाडक्या बहीणबाबत, की बऱ्याच महिलांचा अर्ज स्वीकारला गेला आहे, तरी पैसे नाही आले त्यांच्या खात्यात. तर त्याची काय कारणं आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे महिलांना समजेल की आपलं काय राहिलं आपल्या फॉर्ममध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला पैसे येत नाही आहे. आपला अर्ज स्वीकारला म्हणजे आपला फॉर्म अप्रूव्ड झाला आहे, तरी आपले पैसे का येत नाही आहेत? ह्याची काही कारणं आहेत, तर ते आपण आज जाणून घेऊयात. तर बघा, आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे, की बऱ्याच महिलांचं असं झालं आहे, की बऱ्याच महिलांच्या तक्रारी आहेत, की त्यांचा अर्ज स्वीकारला गेला आहे, तरी पण त्यांचे पैसे आलेले नाहीत. तर आपण बघूयात काय आहे. अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत, परंतु अद्यापही पैसे आलेले नाहीत. असं तुमच्या बाबतीत झालं असेल, तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही एकदा चेक करा. म्हणजे जर तुमच्या फॉर्म्सवर तुमचा स्टेटस अप्रूव्ह दिसत असेल, तरी तुम्हाला एकही रुपया अजून बँकेत आला नसेल, तर तुम्ही आधी तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही चेक करा. हे तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. बँकेत जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला त्या खात्याला तुमच्या लिंक आहे की नाही हे चेक करा. जर नसेल तर ते आधी करून घ्या. ते केल्याबरोबर तुम्हाला तुमचे पैसे पडतील. जर ते नसेल केलं तर तुमच्या बँकेत ₹1 पडणार नाही. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तात्काळ लिंक करून घ्या. या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील. जर लिंक असूनही पैसे जमा झाले नसतील, तर तुम्ही थोडा वेळ प्रतीक्षा करू शकता, असं आदिती तटकरे यांनी कार्यालयातून कळवलं आहे. तर आदिती तटकरे म्हणाले, की जर तुमचं नसेल आधार कार्डशी लिंक, तर तुम्ही आधी लिंक करा. त्याला काही जास्त दिवस लागत नाही, जास्त काळ लागत नाही. त्यामध्ये लिंक करा. लिंक केल्याबाबत तुम्हाला बरोबर पैसे भेटतील. पण जर लिंक असूनही तुम्हाला पैसे नाही आले, तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करा. म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह पण आहे, तुमचं आधार कार्ड पण लिंक आहे बँकेशी, सगळं व्यवस्थित असेल तरीही पैसे नाही आले काही जणांना. तर त्यांनी थोडी प्रतीक्षा करा, पैसे नक्कीच येतील. अजून एक कारण आहे, की डी-बी-टी अनेबल. बँकेत जाऊन डी-बी-टी अनेबल आहे की नाही ते चेक करा. ते अनेबल नसेल, तर तुम्हाला ते अनेबल करून घ्यायचं आहे. ज्याच्यामुळे पैसे तुम्हाला येत नाही आहेत. तुमचं जर अनेबल नसेल तर. हे एक कारण आहे. त्याच्यामुळे तुमच्या खात्यात पैसे पडत आहेत, तुमचं फॉर्म अप्रूव्ह असूनही. त्यामुळे डी-बी-टी अनेबल करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊ शकता. बँकेत जाऊन डी-बी-टी अनेबल करून घेऊ शकता. तरी महत्त्वाची 2 कारणं आहेत. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्ह असूनही तुम्हाला पैसे येत नाही. तसेच के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तेही तुम्ही करू शकता. ही महत्त्वाची 3 कारणं आहेत. के-वाय-सी, आधार कार्ड आणि डी-बी-टी. के-वाय-सी खूप कंपल्सरी आहे. ती जर नसेल तुमची, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. ते करून घ्या आधी. तसेच आता बँक अकाउंट कसं पाहिजे, काय पाहिजे, हे पण सगळ्यांना आता काही जण अवेअरनेस नाही. काहींचं जॉईंट अकाउंट आहे. म्हणजे बघा, आता या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतः करता यावा, यासाठी या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचे नियम करण्यात आले. म्हणजे सगळ्यांना माहिती, की ह्या योजनेसाठी महिलेचं स्वतःचं बँक अकाउंट हवं आहे. नवऱ्याचं किंवा वडिलांचं असं नको आहे. जॉईंट अकाउंट नाही चालणार. त्यांना स्वतःचं पाहिजे. त्यांचं स्वतःचं बँक अकाउंट पाहिजे. स्वतःचं सगळं आधार कार्ड लिंक वगैरे सगळं हवं आहे. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्य खात्याचा नियम करण्यात आला. त्याच्यामुळे हा नियम करण्यात आला, की महिलेला स्वतःच्याच खर्चासाठी किंवा स्वतःसाठी निधी यूज करता यावा. त्यामुळे त्यांना स्वतःचं वैयक्तिक अकाउंट काढणं गरजेचं आहे. तर बऱ्याच महिलांचं खातं नसतं, कारण त्यांच्या वडिलांचं असतं किंवा त्यांच्या नवऱ्याचं असतं, त्यांच्या भावाचं असतं. पण असं चालणार नाही आहे. तुम्ही स्वतः जाऊन तुमचं अकाउंट काढणं गरजेचं आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट अकाउंटधारक महिला पात्र ठरणार आहेत. म्हणून ज्या महिलांनी अजूनही तुमचा जॉईंट अकाउंट नंबर दिला आहे, तुमच्या अर्जामध्ये तुमच्या नवऱ्याचा दिला आहे किंवा तुमच्या वडिलांचा दिला आहे, तर तुम्ही त्यासाठी पात्र ठरणार नाही आहेत. जॉईंट अकाउंट या योजनेसाठी चालत नाही. त्यामुळे तुम्ही जर जॉईंट अकाउंट नंबर दिला असेल, तर तुम्ही आधी जाऊन स्वतःचं बँक अकाउंट काढा आणि तो नंबर अर्जाला द्या. ठीक आहे. त्यामुळे तुमचं स्वतंत्र खातं नसेल, तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता. म्हणजे जर तुम्ही आत्ता पण बँक अकाउंट नंबर तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या वडिलांचा दिला आहे, जे की तुमचं जॉईंट अकाउंट असणार आहे, तर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र नाही आहे. तर असं असेल तर आत्ताच जाऊन तुम्ही स्वतःचं एक बँक अकाउंट काढा आणि तो अकाउंट नंबर जो आहे तो अर्जामध्ये द्या, जेणेकरून तुम्हाला पैसे लगेच येतील. त्याच्यामुळे तुम्ही अपात्र ठरताय. बँक अकाउंटमुळे तुम्ही अपात्र ठरताय. त्याच्यामुळे तुमचे पैसे येत नाहीत. त्यामुळे अप्रूव्ह असूनही तुम्हाला पैसे मिळण्यास वेळ लागत आहे किंवा पैसे मिळत नाही आहेत. त्यामुळे ह्या 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाहीत. तुमचं अकाउंट अप्रूव्ड झालं आहे, तरी पैसे तुम्हाला येणारच आहेत. तर बघा महिलांनो, हे सगळं तुम्ही चेक करा व्यवस्थित. टेन्शन घेऊ नका. फक्त सगळं व्यवस्थित आहे का नाही चेक करा. जर तुमचं सगळं व्यवस्थित आहे, तर तुम्हाला पैसे येणारच आहेत.
धन्यवाद व्हिडिओ माझा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल. माझा व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.